विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण राज्य सहकारी बँकेची अर्थव्याख्या आणि त्याची 2 कार्य पाहिली होती. आणि आज आपण आपलं जे तिसरं कार्य आहे, कर्जाच्या वापरावर देखरेख व नियंत्रण ठेवणे, हे बघणार आहोत. बघा, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही आपलं जे सभासद जे कर्ज घेतात त्याच्या देखरेखीवर, त्यांच्या वापराच्या देखरेखीवर त्यांचं जे जे वापरतात त्याच्यावर देखरेख करतात आणि नियंत्रण ठेवतात. मग जर सभासदांनी कर्ज घेतली किंवा ज्या संस्थांना तुम्ही कर्ज दिलेले आहेत, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही वास्तविक पाहता संस्थांना कर्ज देते, वैयक्तिक सभासदाला फार नंतर, पण आधी संस्थांना कर्ज देते. मग ज्या संस्थेला ती कर्ज देते तर ती संस्था ज्या कारणासाठी कर्ज घेतले त्या कारणासाठी वापरते की नाही हे बघणं त्यांचं काम आहे. आणि त्याच्यानंतर कर्ज पुरवठा केल्यानंतर त्या कर्जाचा विनियोग योग्य प्रकारे केला जातो आहे की नाही हे सुद्धा राज्य सहकारी बँक बघते. राज्य सहकारी बँक त्याच्यावर देखरेख ठेवते. सहकारी संस्थांना कर्ज दिल्यानंतर त्यांनी कर्जाचा अयोग्य वापर टाळून व थकबाकीचे प्रमाण मर्यादित ठेवावे याच्या वेळोवेळी सूचना देत असते. म्हणून हा आपला तिसरा पॉईंट आहे, कर्जाच्या वापरावर देखरेख व नियंत्रण ठेवणे. नंतर आपला चौथं जे कार्य आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं, म्हणजेच राज्य सहकारी बँकेचं, ते आहे सहकारी संस्थांच्या कार्यात एकसूत्रता आणणे. आता एकसूत्रता आणणे म्हणजे आपल्याकडे विविध प्रकारच्या सहकारी संस्था आहेत. प्रक्रिया सहकारी संस्था आहे, औद्योगिक सहकारी संस्था आहे, ग्राहक सहकारी संस्था आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत. तर त्यांच्या ज्या कामामध्ये एकसूत्रता आणली पाहिजे. म्हणजे संस्थांच्या कार्यामध्ये एकसूत्रता आणल्याशिवाय आपली सहकार चळवळ नीट काम करणार नाहीत. मग त्यांना प्रत्येक टाईम सांगायचे, वेळोवेळी कधी आपली सहकारी संस्था कधी तुम्ही उघडली पाहिजे, कधी बंद केली पाहिजे, नियम सगळे पाळलेत की नाही, त्याच्यानंतर तुम्ही जो संस्थेचा फंड आहे, जो पैसा आहे तो व्यवस्थित वापरता की नाही, बरं तुम्ही जे काही बोलता ते तुम्ही करता की नाही ॲज अ सहकारी संस्था म्हणून. म्हणजे एकसूत्रता आणणे हे सुद्धा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवावी लागतात सहकारी संस्थेमध्ये. नंतर ही तत्त्वे राज्य सहकारी बँक निश्चित करते आणि त्याची अंमलबजावणी करून घेण्याचे कार्य शिखर बँक करते. आणि मग विविध प्रकारच्या सहकारी संस्थांसाठी धोरणात्मक रूपरेषा ठरवून देण्याचे व तिचे पालन करून घेण्याचे काम महाराष्ट्र राज्य सहकारी बँक करते. आता बघा, सगळ्या संस्थांवरती नियंत्रण ठेवणे, सगळ्या संस्थांना मार्गदर्शक तत्त्व ठरवून देणे, त्यांच्यावरती देखरेख करणं, हे म्हणजे महत्त्वाचंच काम आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं. पण त्यांच्यात एकसूत्रता जर असेल तर त्यांना सुद्धा काम करायला सोपं पडतं. एक बँक वेगळा कायदा वापरते, दुसरी बँक वेगळा कायदा वापरते, मग त्यांच्या ज्या नॉर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या वेगळ्या येणार आहेत. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की सगळ्या सहकारी संस्थांनी एकच सहकारी संस्था कायदा 2013 वापरला पाहिजे. एक वापरते 1956 असं चालत नाही. जो नवा कायदा असतो, जो अंमलबजावणी करायला सांगितलं तुम्हाला तोच करायचा आहे. तुमची संस्था जर फार जुनी असेल तर तुम्हाला त्यामध्ये थोडीशी शिथिलता येईल, पण नियमांमध्ये कधी शिथिलता येत नाही. म्हणून एकसूत्रता आणणे हे सुद्धा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं एक काम आहे, एक कार्य आहे. त्याच्यानंतर नाणे बाजाराशी संबंध प्रस्थापित करणे. आता नाणे बाजाराशी संबंध प्रस्थापित करणे म्हणजे काय की ग्रामीण भागातील प्राथमिक सहकारी पतसंस्थांचा नाणे बाजाराशी संबंध येत नाही. म्हणजे स्टॉक एक्सचेंजशी त्यांचा संबंध येत नाही. ज्या प्राथमिक गावाकडच्या ज्या सहकारी संस्था आहेत त्या डायरेक्ट स्टॉक एक्सचेंजशी त्यांचा संबंध येत नाहीत. राज्य सहकारी बँक राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व इतर सहकारी संस्थांच्या राखीव निधी व अतिरिक्त भांडवल रकमेची गुंतवणूक नाणे बाजारात करते. राज्य सहकारी बँक काय करते की तुमची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि प्राथमिक सहकारी संस्थेमधून जे काही भांडवल मिळतं त्याचा राखीव निधी, म्हणजे तुमच्या प्रॉफिटमधला 25% हिस्सा ती स्टॉक एक्सचेंजमध्ये काय करत असते, गुंतवणूक करत असते. कोण? महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. आणि बँक त्याच्यानंतर सर्व संस्थांना दिलेले संयुक्त नाव म्हणजे नाणे बाजार होय. आणि या सगळ्या संस्थांचा पैसा एका ठिकाणी जमा होतो, त्याला नाणे बाजार असं म्हणतात. म्हणजेच तुमचं स्टॉक एक्सचेंज, मी जे इंग्लिशमधून बोलते तेच इथे त्यांनी मराठीतून दिले, नाणे बाजार. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला विविध प्रकारच्या पैशाचे अल्प व मध्यम मुदतीचे व्यवहार करणाऱ्या सर्व संस्थांना संयुक्त नाव म्हणजे नाणे बाजार होय. सहकारी क्षेत्राचा व नाणे बाजार संबंध राज्य सहकारी बँकेमार्फत होतो. राज्य सहकारी बँक कर्ज रोख्याची खरेदी आणि सरकारी योजनात गुंतवणूक करण्याचे कार्य
करते. नाणे बाजारातून अल्प मुदतीचे कर्ज काढून आर्थिक टंचाईच्या काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना वाटप केले जाते. नाणे बाजार तुमच्या सगळ्या कामांवर नियंत्रण ठेवते. तुम्हाला जर अल्प मुदतीचे, मध्यम मुदतीची कर्ज पाहिजे असतील तर सहकारी संस्थांना ती कर्ज देण्याचं काम नाणे बाजार म्हणजे स्टॉक एक्सचेंज करतं. म्हणून नाणे बाजाराशी संबंध प्रस्थापित करणे हे सुद्धा एक महत्त्वाचं काम महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला करावं लागतं. त्याच्यानंतर आपला जो पुढचा पॉईंट आहे तो आहे बँकिंग सेवा पुरवणे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही विविध प्रकारच्या बँकिंग सेवा तुम्हाला पुरवत असते. खातेदारांना व सहकारी संस्थांना विविध प्रकारच्या बँकिंग सेवा देते. धनादेश व हुंड्या वटविणे, एका शाखेकडून दुसऱ्या शाखेकडे तुमचे पैशाचे स्थानांतर करणे, नंतर तुमचे ड्राफ्ट काढणे इत्यादी सेवा तुम्हाला त्या पुरवतात. नंतर इंटरनेट बँकिंग, टेली बँकिंग, RTGS, नंतर NEFT या बँकिंग सेवासुद्धा तुम्हाला बँक देते. हे झालं बँकिंग सेवा पुरवणे. म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक तुमच्यासाठी हे सुद्धा काम करते. त्याच्यानंतर पुढचा जो आपला पॉईंट आहे तो आहे ग्रामीण उद्योगांना कर्ज पुरवठा करणे. आपला भारत देश हा खेड्यांचा बनलेला आहे. म्हणून ग्रामीण उद्योगांना कर्ज पुरवठा करणे हे अत्यंत महत्त्वाचं काम महाराष्ट्र राज्य सहकारी बँक करते. कारण आपल्या भारतामध्ये जर ग्रामीण भाग जर सुधारला तर देश सुधारेल. आपली जास्तीत जास्त लोक ही खेड्यांमध्ये राहतात आहे, म्हणून त्यांच्या उद्योगांना कर्ज पुरवठा करणं गरजेचं आहे. आता बघा, ह्या मागच्या वर्षीच आपलं जे आता करोना आल्यापासून आपल्याकडे चीनचे प्रोडक्ट आपल्या भारताने बंद केलेले आहेत आणि आपले जे लघु उद्योजक आहेत, आपले जे लघु बिझनेस करणारे लोक आहेत ते काय करतात ते बघा, त्यांचा आता बिझनेस उदयाला आलेला आहे. आता दिवाळी जवळ आलेली आहे. हे चीनी मार्केट, फुल मार्केट भरून गेलं असतं चीनी वस्तूंनी आणि आपल्या इकडचा जो रोजगार मिळणारी लोक आहेत, जे लघुउद्योग करणारे लोक आहेत, त्यांचा माल बिचाऱ्यांचा विकला जात नव्हता. पण आता आपल्या देशाने चीनबरोबर आपली जी भांडण तंटे चालू आहेत त्याच्यात आपण त्यांच्या मालावर बहिष्कार घातलेला आहे. म्हणजे डायरेक्टली काय होणार आहे, आपल्या इथल्या लोकांना त्यांचे प्रोडक्ट विकले जातील. आता बघा, आपल्या डहाणू भागामध्ये जे बांबूपासून ते कंदील वगैरे तयार करतात त्यांना आता डिमांड येईल का, तर तुम्ही चीनी वस्तू इतक्या सुंदर असतात, एवढ्या पटकन आपल्याला अट्रॅक्ट करतात, आपण पटकन न विचार करता तो विकत घेतो. पण आपण हा कधी विचार केला का की ह्यातले किती पैसे आपल्या ग्रामीण लोकांना जातील? नाही. तुम्ही चीनी वस्तू विकत घेतल्या म्हणजे त्यांचा सगळा पैसा त्यांच्या देशालाच जाणार आहे, डायरेक्टली इनडायरेक्टली. तुम्ही म्हणाल मॅडम असं कसं, तो दुकानदार तर आपला इथला असतो ना, मग त्याला पैसे मिळतात ना. पण त्यांनीही त्याचा माल विकत घ्यायला कोणाला तरी पैसे दिलेत. त्या कोणीतरी चीनमधून तो माल आणलेला आहे. फार मोठी साखळी आहे ही. पहिलं कोण असतं? मॅन्युफॅक्चरर, मग होलसेलर, मग रिटेलर आणि मग कस्टमर. म्हणजे कस्टमरपर्यंत प्रोडक्ट देताना मॅन्युफॅक्चरर बाहेर बसलाय चीनला आणि होलसेलर आणि रिटेलर तुम्हाला विकतात ते कस्टमरला. मग तो पैसा सगळा त्यांनाच जाणार. पण आत्ता कसं होईल, आपल्या लघुउद्योजकांना चालना मिळेल. म्हणून ग्रामीण उद्योगांना कर्ज पुरवठा करणं हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. बघा, आपल्याकडे सहकारी साखर कारखाने आहेत, सूतगिरण्या आहेत, शेतीमाल प्रक्रिया उद्योग आहेत, हातमाग उद्योग आहेत. यांना कर्ज पुरवठा केला तर आपल्या देशाची प्रगती होईल, ग्रामीण भागातील लोकांना रोजगार पण मिळेल आणि देशाची पण प्रगती होईल. इतकं महत्त्वाचं आहे त्यांना कर्ज पुरवठा करणं. कुठे? ग्रामीण भागातील ज्या प्राथमिक सहकारी संस्था आहेत यांना कर्ज पुरवठा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे झालं आपलं पुढचं कार्य. त्याच्यानंतरचं कार्य आहे कर्ज पुरवठ्यात समतोल राखणे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला जे आपल्या सभासदांना कर्ज देणार आहेत ते आणि ठेवी यांच्यात समतोल राखलाच पाहिजे. कारण की जर तुम्ही कर्ज जास्त वाढली आणि ठेवी कमी झाल्या तर संस्था धोक्यात येते. त्याच्यानंतर जर तुमच्या ठेवी जास्त आहेत आणि कर्ज कमी आहेत तर काही प्रॉब्लेम नाही आहे, संस्था तुमची आर्थिक भक्कम आहे. आणि हे सगळं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला बघावं लागतं आणि तुमच्या कर्ज पुरवठ्यामध्ये समतोल राखावा लागतो. तुम्ही किती कर्ज घेता, किती वर्षासाठी घेतले, तुम्ही ते परत फेडलं की नाही आणि तुम्ही मुदतीत फेडलं आहे की नाही हे बघणं तुम्ही म्हणजे संस्थांनी. बघा, महाराष्ट्र राज्य बँक कोणाला पैसा पुरवते? संस्थांना पुरवते आणि संस्था सभासदांना पुरवतात. मग महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही तुम्हाला कर्जाचा म्हणजे सहकारी संस्थांना कर्जाचा पुरवठा करतात. बरं, त्यानुसार कर्जाचा पुरवठा करून थांबत नाहीत, तर तुमच्या कर्ज पुरवठ्यामध्ये समतोल पण राखतात. तुम्ही किती वर्षासाठी कर्ज घेतले? 3 वर्षासाठी. 3 वर्ष संपत आलं तर तुम्ही दुसऱ्या कर्जासाठी अप्लाय केलाय. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक सांगेल तुमच्या सहकारी संस्थेला, ठीक आहे, तुमचे 3 महिने बाकी आहेत, मग तुमचे 3 वर्ष पूर्ण होतात, तुमचे 3 वर्ष आता थोडेसे जे कर्जाचे पैसे बाकी ते तुम्ही फेडता का? मग आम्ही तुम्हाला नवीन कर्ज देऊ.
तुम्ही सांगणार हो आम्ही ते फेडू, मग तुम्ही ते पैसे फेडता, मग तुमचं नवीन लोन सँक्शन होईल. पण ऑलरेडी तुमच्यावरती कर्ज आहे आणि ते कर्ज असतानाच तुम्ही ते पण नीट फेडलं नाही आणि तुम्ही दुसरं कर्ज मागता, तर ती तुम्हाला काय करेल, नाकारण्यात येईल. का? कारण त्यांना कर्ज पुरवठ्यामध्ये समतोल राखला पाहिजे आणि जर कर्ज पुरवठ्यामध्ये समतोल राखला नाही तर सहकारी संस्था डबघाईला येते, बंद पडते. म्हणून हे सुद्धा कार्य खूप महत्त्वाचं आहे, कर्ज पुरवठ्यात समतोल राखणे. त्याच्यानंतर आपला 9वा पॉईंट आहे शाखा विस्तार करणे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँका हे ह्यांचं मुख्य कार्यालय कुठे आहे माहिती आहे का तुम्हाला? ते मुंबई येथे आहे आणि आपल्याला याची गाजलेल्या जागा विचारतात. राज्य सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय टिंबटिंब येथे आहे. कुठे आहे? मुंबई येथे आहे. तर राज्यातील वेगवेगळ्या विभागात प्रादेशिक कार्यालये व बँकांच्या शाखा सुरू केल्या आहेत. बँकांच्या शाखांमार्फत बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. कर्ज वितरण व कर्ज वसुली करण्याचेही कार्य ही बँक करते. त्यांच्या शाखा पण त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी उघडलेल्या आहेत आणि त्या शाखांचा विस्तार पण आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँक करते. एवढं महत्त्वाचं कार्य आपले राज्य सहकारी बँक करते. आणि त्याच्यानंतर आपलं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं पुढचं कार्य आहे राज्य सहकारी चळवळीचे नेतृत्व करणे. बघा, भारतीय रिझर्व्ह बँक ही भारत सरकारची बँक म्हणून कार्य करते. त्याचप्रमाणे राज्य सहकारी बँक ही राज्य सरकारची बँक म्हणून कार्य करते. बघा, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हिलाच म्हणतात भारतीय रिझर्व्ह बँक. ही काय करते? ही आपल्या भारत सरकारची बँक आहे. दिस इज अ बँकर्स बँक्स, क्रेडिटर्स बँक. भारतीय रिझर्व्ह बँक ही संपूर्ण भारत देशाची एक बँक आहे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही राज्याची बँक आहे. मग रिझर्व्ह बँक जी आहे ती महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला विविध कार्यासाठी पतपुरवठा पैसा पुरवत असते आणि ती आर्थिक ध्येय धोरणे राबविणे, राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासासाठी योग्य दिशा देणे, राज्य सरकारला विकासाचे धोरण निश्चित करताना त्यांना सल्ला देणे, कोणत्या योजनेमध्ये तुम्ही पैसे लावले पाहिजेत, हे सगळं तुम्हाला भारतीय रिझर्व्ह बँक सांगत असते, वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करत असते. आणि राज्य सहकारी बँकांच्या विकासावर राज्याचा सहकार विकास अवलंबून असतो. बघा, एक बँक दुसऱ्या बँकेवर अवलंबून आहे. आता राज्य सहकारी बँकेने जर आपलं काम चांगल्या प्रकारे केलं, जर त्यांची हे चांगली असेल आर्थिक परिस्थिती, तर आपल्या राज्याची पण आर्थिक परिस्थिती चांगली असते. आणि जर आपल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची परिस्थिती जर खालावलेली असेल तर आपल्या राज्याची परिस्थिती पण खालावलेली असते. सगळ्यात पहिले कोणतीही नागरी सहकारी बँके जी ग्रामीण पातळीवर कार्य करते, नंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके, नंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँके आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनंतर भारतीय रिझर्व्ह बँके. म्हणजे एक बँक दुसऱ्यांवर अवलंबून आहे. म्हणून जर भारताचा विकास करायचा असेल तर भारतीय रिझर्व्ह बँकेचं जी आर्थिक परिस्थिती आहे ती भक्कम पाहिजे आणि राज्याचा विकास करायचा असेल तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही भक्कम पाहिजे. मग राज्य सहकारी बँक राज्यातील सहकारी बँकांची बँक म्हणून कार्य करते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व्यवहारांची तपासणी करून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, त्यांना मार्गदर्शन करणे व त्यांना सहकारी पतपुरवठा करणे, म्हणून तिला आपण शिखर बँक म्हणून कार्य करते. राज्य सहकारी बँकेलाच आपण शिखर बँक म्हणून म्हणतो कारण राज्याची ती सगळ्यात मोठी बँक आहे, म्हणून तिला शिखर बँक म्हणतात. मग आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणा किंवा शिखर बँक म्हणा, तुम्हाला समजलं पाहिजे. मॅडम जर शिखर बँक म्हणतात तर ती महाराष्ट्र राज्य सहकारी बँकच आहे, राज्य सहकारी बँकच आहे. बघा, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राज्य सहकारी बँक आणि शिखर बँक ही एकच आहे. परीक्षेला प्रश्न ट्विस्ट करून विचारू शकतात. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे कार्य लिहा किंवा राज्य सहकारी बँकेची कार्य लिहा किंवा शिखर बँकेची कार्य लिहा. शिखर बँक हे काय आता नवीन, हे तर आमच्या पुस्तकात नाही आहेत, हे तर मॅडमने आम्हाला कधी सांगितलं नाही, असं करता कामा नये. हे लक्षात ठेवा. जर शिखर बँकेची कार्य आले तरी तुम्ही राज्य सहकारी बँकेचीच कार्य लिहिणार आहात आणि जरी तुम्हाला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे कार्य आले तरी तुम्ही शिखर बँक आणि राज्य सहकारी बँकेचेच कार्य लिहिणार आहात, हे विसरायचं नाही. समजलं? ही झाली आपली महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची कार्य पूर्ण. आता हे तुम्हाला मी कशात सांगितलं होतं मागच्या वेळेस, वर्गपाठ का गृहपाठ ते माझ्या लक्षात नाहीये. जर मी वर्गपाठात तुमचे आधीचे सांगितले असतील राज्य सहकारी बँकेचे कार्य आणि व्याख्या, तर तुम्ही पुढचे पण ते त्याच्यातच करा. जर वर्गपाठात सांगितलं असेल तर वर्गपाठात करा, गृहपाठात सांगितलं असेल तर गृहपाठात करा. कारण मी तुम्हाला कशा सांगितलं हे मला आता आठवत नाहीये, म्हणून मी सांगते. म्हणजे हे कंटिन्यू करा. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची अर्थ व्याख्या आणि त्याची कार्य जर वर्गपाठात लिहिलं असेल तर वर्गपाठातच पूर्ण करा आणि जर गृहपाठात लिहिलं असेल तर गृहपाठातच पूर्ण करा. आणि आता इथे मी थांबणार आहे. थँक्यू. स्टे सेफ, स्टे हेल्दी.